एफडीए परीक्षा कथित गोंधळावर रोहित पवार आक्रमक झाले। दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे। आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी मनोज भोयर यांनी रोहित पवारांशी संवाद साधलाय, बघूया। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आपल्या सोबत आहेत। गेल्या काही काळापासून म्हणजे सातत्याने वेगवेगळ्या मुद्द्यांवरती आपण बोलतायत, ते सोडवण्याचा प्रयत्न करतायत। एकाच वेळी वेगवेगळे मुद्दे हाताळताना त्याची तड लागते। नाही, शेवटी काय असतं की लोकांसाठी लढावं तर लागतं। लोकांच्या अडचणी अनेक आहेत, त्यांना भेटावं लागतं। भेटून आपल्या लेवलला म्हणजे आपण विरोधात असो, आपली ताकद आहे नाही हा वेगळा विषय, तर शेवटी प्रामाणिकपणे तुम्ही लढत असाल तर सरकारलाही माहीत असतं की हा माणूस प्रामाणिक लढतो, याच्या पाठीमागे लोक आहेत। आणि मग एखादा मुद्दा आपण जर उचलला तर सरकारला रिस्पॉन्ड करावं लागतं। गोंधळ झाला होता 13 तारखेला एक नवीन कायदा नाही तर नवीन रूल, म्हणजे पूर्वी काय असायचं की एक प्रिंट दिली जायची आणि तिथं टायपिंग करायला लावायचे, पण 13 तारखेला अचानक मुलांना काही माहीत नव्हतं, त्यांनी सांगितलं नवीन सॉफ्टवेअर येतं, त्या सॉफ्टवेअरवर परीक्षा घेतली जाणार आणि त्याच्यात एक लेफ्टला एक स्क्रीनवर एक तिथं लिहिलेला मजकूर असेल आणि राईटला तुम्हाला टाईप करायचं आहे। पण बऱ्याच ठिकाणी जेव्हा एक्झाम 16 तारखेला घेतली गेली तेव्हा तिथं सॉफ्टवेअर बंद पडलं, स्लो चाललं, नाही तर टायपिंगच व्हायना, कम्प्युटर बंद पडला। तर मग छत्रपती संभाजीनगर, कल्याण अशा काही जिल्ह्यांमध्ये या मोठ्या प्रमाणात अडचणी आल्या। मुलांचं म्हणणं होतं की री एक्झाम व्हावी आणि मुलांचा आवाज घेऊन आम्ही हायकोर्टचे जे प्रमुख अधिकारी आहेत ज्यांच्या आधीमध्ये हा निकाल आहे त्यांना आम्ही सांगितलं, साहेब ही लोकांची परिस्थिती, मुलांची परिस्थिती, त्यांचं मत आहे की री एक्झाम घ्यावी। त्यांनी आम्हाला सांगितले काल की 3 दिवसामध्ये मुलांच्या बाजूने आम्ही निर्णय घेऊ। त्याची जर किंमत तुम्ही काढली तर 2000 कोटीचा मालक आहे असं म्हणतात आणि बऱ्याचशा डेव्हलपरला हाताशी धरून त्यांना फोर्स करून तिथं पार्टनर म्हणून सुद्धा तो तिथे काम करतो। एवढा छोटा अधिकारी असताना सुद्धा त्याला एवढं जर प्रोटेक्ट केलं जात असेल तर त्याच्या पाठीमागे कोणी ना कोणी ते मोठं आहे। आता या बाबतीतचं कागदपत्र मी SRAचे कमिशनरांना दिलेलं आहे, आता देवन भारतीला दिलेलं आहे आणि मुंबई कमिशनरांना सुद्धा ते पेपर आम्ही तिथे दिलेलं आहे। कारण का ती जमीन आहे मुंबई महानगरपालिकेची, SRAंनी तो तिथं कागदपत्र लपवून दाबून त्याच्यावर कब्जा घेतला होता आणि एका बिल्डरला दिला होता। तर हे सगळं प्रकरण बघितलं तर याच्यात हायकोर्टाने जी कारवाई करायला लावलेली तीच कारवाई करा असं आम्ही या तिन्ही लोकांना त्या ठिकाणी सांगितलं।